जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, सिरियलमध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे ट्रॅक सहजपणे लिहिणाऱ्या लेखकावर आली आहे आपल्या स्वतःच्याच बायकोचा सिरियलमधला ट्रॅक बंद करण्याची वेळ. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा मेलो ड्रामा अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. एपिसोड बघितलास वाटतं. थँक्यू. तरी म्हटलं तुझा अजून फोन कसा नाही आला. हो अगं, आता सीन वाचतच होते मी. अगं कोणी काय प्रसाद लिहितोय ना. हो, आता नवरा लेखक असल्याचे फायदे. मी खूप एक्साइटेड आहे. मला एक मिनिट. स्पॉट दादा ऐका ना, ते मोदक आणलेत सगळ्यांसाठी, ते वाटा ना. ऐका ना दादा, काल शिरा बनवला होता, कसा झाला होता. अय्या काहीच नाही बोलले. दादा सगळ्यांना वाटा, मी आणलेत सांगा. हा चकू आता बोल ना. हो अगं नाही, कॉन्फिडन्स कसला, मला खूप भीती वाटत होती. आता कधी काळी एकांकिका केली होती, त्याच्यानंतर काय ग लग्न झालं, मग देवांश करण्यात सगळं नाही. पण प्रसादने त्या दिवशी सरप्राईज दिलं, ट्रॅकच सुरू केला नवीन. खूप हो डाएट सुरू केलेला आहे. हो दीक्षित डाएट. हो दिवसातून 2 तास अजिबात काही खात नाही मी. हो पाणी सुद्धा नाही. बरं हो अगं हो ग, आता ऍक्ट्रेस म्हटल्यावर एवढं सगळं करावं लागणार ना. आत्या एक मिनिट, आशूचा फोन येतो. हो मी घरी पोचल्यावर करते तुला फोन. ओके बाय. आशू बघितलाच वाटतं एपिसोड तू. अगं भारी. आता तू टोमणे मारू नकोस मला, परत म्हणशील का लेखक नवरा कशाला केलास वगैरे. उगाच टोमणे नाही ऐकून घेणार मी. नाही हो, 6 महिने आता आहे माझा ट्रॅक. हो ऐक ना, तुला हे सांगायचं होतं. मी त्या दिवशी जात होते ना, तर मला एकीने मंदोदरी म्हणून हाक मारली. मला आधी कळलंच नाही की मंदोदरी. नंतर माझ्या लक्षात आलं की कॅरेक्टरचं नावाने हाक मारली होती. मला अशी छाती अशी अभिमानाने फुलून आली माहितीये. खूप भारी वाटतंय. आशू गुरु काकांचा फोन येतो. मी तुला करते नंतर फोन. हॅलो गुरु काका, बोला ना. पाहिलीत का सिरियल तुम्ही. मी नव्हते. कुठली सिरियल पाहिली. गुरु काका पुण्याच्यात वाटतं. नाही, मला माहेर नको ग बाई. नाही, मी माहेरी जाते ग बाई आहे. MMNGB नाही, MMJMBA आहे. काका मी पाठवते तुम्हाला लिंक. हा ऍप वरती जाऊन बघा. थँक्यू. अच्छा, मुद्दाम करतात काही माणसं. स्पॉट दादा. काय झालं. दादा एक ब्लॅक कॉफी आणा ना. शुगर. नाही विदाऊट शुगर. काय रे. सॉरी माझं लक्ष नव्हतं फोनवर आणि एक्साइटमेंट खूप जास्त झाली. सॉरी. बस ना. तू काय खाणार. थालीपीठ आणले सकाळी, गरम खा. नाही नको. मग मखाने आणलेत बास्केटमध्ये. 1 मिनिट. बास्केट कधी घेतलं. अरे सकाळी येता घोडबंदरला घेतलं. आता लागेलच ना मला रोज. आणि ते सेटवरचं नाही आवडत रे मला, ते असं हे लागतं. आणि ऐक ना, मी विचार करते पर्सनल हेअर स्टाईलिस्ट ठेवावी. हा ते इथल्या लोकांना नाही जमत, इकडनं केस बाहेर येतात. काय झालं. तुला प्राऊड फील होतंय ना. खूप थँक्यू. काय बस ना. बस.
काय? वने ए ते आपण युट्यूब चॅनल सुरू करणार होतो ते करूया पटकन. ए, नाही तू वेळ आहेस का? आता वेळ मिळणार आहे का? आता बघितलं सकाळी 8चा कॉल टाइम असतो, मग मला सगळ्यांसाठी सगळं करायचं पण असतं, मग ते नाही होणार. नाही करूया ना, मी आहे ना, आपण एकत्र करूया. मी करतो ना. नाही असं कसं होणार? केवढे सीन बघ केवढे आहेत, कसं होणार? बस काय झालं? ते काल गुरुवार होता ना, हा मग ते TRPचं रेटिंग आलंय. ओके. किती किती आलंय? मजबूत पडलाय आपला एपिसोड. कसं काय शक्य आहे? अरे मागच्या आठवड्यात माझी एंट्री झाली ना. तेच काय तेच तेच म्हणजे तेच काय? मलाही तेच कळत नाहीये, तोच प्रश्न पडलाय मलाही. हे कसं शक्य आहे? मी सगळ्या नातेवाईकांना सांगितलं होतं, बिल्डिंग मध्ये सांगितलं होतं की डबल टिबल वेळा बघितलं, सगळ्यांनी बघितलं, तर TRP वाढला पाहिजे ना. हे कसं काय शक्य आहे? मी यायच्या आधी कुत्रा पण बघत नव्हतं ती सिरियल. म्हणे? नाही तसं नाही, बघायचंय, तू लेखक होतास म्हणून बघायचे, पण मग नंतर कळलं की तू लिहिलेले डायलॉग नट घेतच नाहीत, मग बघायचं बंद करून घेतलं. असं काय झालं? नाही ते TRPचं मशीन संपूर्ण महाराष्ट्रात लावतात ना, फक्त खारेगावात नाही. त्यांची चूक आहे, ती सोडून देतो विषय. अब ठीक आहे, मग तू ओके आहेस ना? तू प्रेशर नाही घेतलंयस ना? आपण करू ना. तू त्यांना सांग माझ्या बायकोची एंट्री झाली, आता जोरदार दोघं मिळून TRP वाढू. आणि प्रेक्षकांना पण थोडा वेळ दे ना. आता मंद तरी जस्ट इन झाली आहे, मग त्यांना पण ओळखीचा चेहरा व्हायला, आणि मग ते ट्रॅक लगेच संपवा बोलले. मंदोदरीला त्वरित मारा. आ? काय? 2-4 महिन्यात संपणार सगळं? एका महिन्यात? एका दिवसात आजच सगळं आटपून टाका बोलले मंदोदरीचं. मार खाशीला बसा. कानाखाली वाजवेन तुझ्या. तू मस्करी 3 ऑप्शन दिलेत. कसले? झाड पडून मरते, धावत्या ट्रक खाली येते आणि विष घातलेला समोसा स्वतःच खाऊन मरते. तू काय म्हणालास मग? समोसाचा ऑप्शन नॅचरल वाटतोय. म्हणजे काय आहे, ते झाड मग ती परमिशन लागणार, ट्रक आणायचं बजेट नाही. ऐक ना, आणि मी खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. चॅनलवाले खूप श्रूड असतात का, नाही कोणाचं ऐकत ते. मी किती समजावण्याचा प्रयत्न करत, नाहीच बोलतायत ते. ते काय करतात, आधी बाजूच्या चॅनलवर काय चालू आहे ते बघतात, मग तसं सेम करायला लावतात. नाही चाललं तर एका रात्रीत सगळं बदलायला लावतात. पण मग माझी एंट्री का? अगं नाही, मी त्यांना तरी बोलत होतो, ह्या कॅरेक्टरची काहीच गरज नाही, या गोष्टीला तरी ऐकलं. काय बोलतोस? म्हणजे तसं नाही, तू करायच्या आधी म्हणे तू केल्यानंतर मी ट्रॅक किती फुलवला होता म्हणे, सांग हो, खरं. तेच हे बघ ना, सकाळी केवढे सीन आणून दिलेत मी, मी पाठ पण केलेत सगळे. ते नाही आहेत आता. नवीन सीन लिहून आणलाय, ते बोलले तूच जाऊन सांग. म्हणजे जनरली EP येतो, ते बोलले तुझी बायको आहे, तूच काय ते सांभाळ. बघ, हे सगळे सीन शेवटचे. शेवटचा तो लिहून आणलाय मी सीन. म्हणे हा घे. बाकी सगळी तयारी झाली आहे. डिरेक्टर समोसाची वाट बघतोय. वने रडू नको ना वने, असं होतं वने, ऐक, असं होतं वने, असं होतं असं कसं होतं? इंडस्ट्रीत होतं असं वने. लेखक आहेस ना, मग कसं होतं? या सिरियलचा लेखक आहेस ना तू. अगं पण- तरी तुला सांगितलं होतं, तुझ्या लेखनात आता तोच येतोय, पाट्या टाकतोयस तू. एका वेळेला 3 सिरियल उरावर घेतल्यात. इकडचं रिजेक्ट झाल्यावर तिकडे टाकायचं, तिकडचं रिजेक्ट झाल्यावर इकडे, सगळे भेसळ करून टाकली माझं. तू माझ्यावर कुठे येतेस वने? मी काय करू? चॅनलवाल्यांना कळत नाही, त्यांना सांगतोय नवरात्र चालू आहे, रात्री गरबा खेळायला जातात लोक, रात्री नाही बघत सिरियल. पण नाही, त्यांना फक्त रेटिंगची भाषा कळते. त्यांना काय, रेटिंग पडलं तर रायटरच्या क्रिएटिव्हिटीमुळे,
रेटिंग चढलं तर आमची स्ट्रॅटेजी. त्याच्यात मी काय करू आता? मी सगळ्यांना फोन करून सांगितलं, खूप एक्साइट होते मी. छोटू सण कर आणि घरी जा. आणि जाता जाता घोडबंदरवाल्या त्या बास्केटवाल्याला विचार, परत घेतोय का बास्केट? ओके, आपण ठेवूया. ओके, नको, आपण ठेवूया. ओके, वने डोंट वरी. मी हा सीन ते करते. बोलले म्हणून कापलाय, बाकी काही नाही. हा, मी हा सीन करेन. पशा पशा थँक्यू 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 पशा. हाय वहिनी. हाय थँक्स पशा. हाय, कशाबद्दल थँक्स? चल सीनचं आपण तयार, मी रीडिंग घेतो. मला बोललाय डिरेक्टर एकदा वेळ आहे पशा. कशाबद्दल थँक्स? अहो वहिनी काय सांगू तुम्हाला, गेल्या 3 महिन्यांपासून ना माझा ट्रॅकच सुरू नव्हता सिरियल मध्ये. Okay. 3-4 दिवस घ्यायचे आणि 4-5 दिवस कॅन्सल करायचे. पण मग आता आज सकाळीच मला फोन आला, माझा ट्रॅक ऑन होतोय पुढच्या 6 महिन्यांचे 25-25 दिवस ब्लॉक केलेत अँड दिस इज बिकॉज ऑफ पशा. थँक्स पशा. ए चल, मी काय, माझं काहीच नाही याच्यात. मेरा काय, माझं काहीच नाही आहे. ए गप्प बसा. अगं खरंच ना. अरे असं काय म्हणतोयस तू? EPA ना आपला संदेश त्याने सगळं सांगितलं मला. आज सकाळी तू चॅनल मध्ये गेला होतास मीटिंग करायला. त्या मीटिंग मध्ये सगळे बाकीचे ट्रॅक बंद करून नवीन ट्रॅक इन केलाय जो माझा असणार आहे आणि तो सगळ्यांना आवडला आणि तोच फायनल होणार आहे. थँक्स यार बशा. वने मी काहीच नाही. काय झालं? याने नवीन ट्रॅक इन केला. नाही वने, मी नाही. अरे काय हो, मी नाही केलंय काही. माझं काय कम हो. ऑन पशा, कॉलेज पासून ओळखते मी. एकांकिकेमध्ये तू माझा ट्रॅक कसा इन करायचा आणि कसा फुलवायचा सगळं माहितीये मला. कम ऑन. आणि तो संदेशच म्हणाला, काल रात्रभर जागून पुढच्या 25 एपिसोड्सची स्टोरी तयार केलीस ना तू. आणि त्या स्टोरीमध्ये काय होणार आहे माहिती का वहिनी? मी ना ते विष घातलेले समोसे बनवणार आहे आणि तो समोसा खाऊन त्या हिरोचे वडील, त्यांना अल्झायमर होणार आहे आणि त्यांना वाटणार आहे मी त्यांची सून आहे. इंटरेस्टिंग. कमाल आहेस तू पशा यार. थँक्स, जीनियस. काय झालंय वने, ते रेटिंग पडलं होतं ना, तर मला माहिती होतं सकाळी चॅनलवाले कचकच करणार, म्हणून मी जस्ट एक सेफर साईड एवढंच केलंय. बाकी सेफर साईड काय केलंयस? काही बोलतोयस तू? तूच ठरवलंस ना सगळं. काय चॅनलवाले नको नकोच म्हणत होते, पण पशा भांडला तिकडे जाऊन म्हणाला नाही ही स्टोरी कमाल आहे, हीच वर्क होणार. त्या संदेशला काय माहिती आहे का? त्याला काय हे तरी करतात का? फोटो सेशनला बोलवतात फक्त, त्याला काय माहिती नाही. चिडतोस का? अगं नाही, अगं वने काय, मी जस्ट एक थ्रो केला तर त्यांना तो आवडला, त्यांनी तोच डोक्यावर अच्छा, घेतला. म्हणजे चॅनलला नव्हतं बदलायचं, तू ट्रॅक सुचवलास नवीन. हा, नाही तसं नाही ते. अगं मी जस्ट आपण बोलता बोलता बोलून गेलो. काय पशा कमॉन, बोलता हा ना आता हल्ली ना खूप लपवाच्या जा ना गं. वहिनी. सांगा मी सांगा. भोळेपणाचा आव आणतो. काल वहिनी रात्रीच मला मेसेज केला, काय बिलेटेड हॅपी बर्थडे, तुझ्यासाठी सरप्राईज आहे, सेटवर भेटू. नाही वनी, तसं नाहीये. अगं तसं नाहीये ते सरप्राईज. तिचा बर्थडे झाला ना, तिच्यासाठी डायरी घेतली होती, ते मी मेसेज केला तिला, ते सरप्राईज. कुठे आहे डायरी? कुठे कुठे? डायरी घरी घाईघाईत राहिली. कसली घाई झाली होती? बायकोचा रोल कापायची घाई झाली होती. स्पॉट दादा, ओ स्पॉट दादा, हे मोदक वाटलेत ना ते सगळे घेऊन या परत. मी ते ना घोडबंदरच्या खड्ड्यात पुरेन. लवकर घेऊन या. माझ्या नवऱ्याला खूप घाई झालीये. बायकोचं करिअर बंद करायची घाई झाली आहे. करिअर बंद? करिअर 2 दिवस शूट केलं करिअर. छान, मस्त.
मेलिगो बाहेर आला नाही. स्वतःला कोणी ओळखत नाही, स्वतःचं काही कर्तृत्व नाही, स्वतःला कोणी कुत्रा पण ओळखत नाही, म्हणून आता बायकोचं करिअर होतंय, बायको सेलिब्रिटी होते ते बघवत नाही ना. कुठे जातेस? मला माहितीये, मला असं वाटलं होतं की माझा नवरा जरा वेगळा आहे, त्याने माझ्यासाठी रोल लिहिलाय, त्याला छान वाटेल, अभिमान वाटेल, पण नाही, माझा नवरा पण अगं वने काय बडबड वहिनी रडू नका सगळ्यांना फोन करून वहिनी मी आहे ना, आपण दोघी जणी एकत्र शूटिंग करू, आपण मज्जा करू. तुम्ही काय, तुम्हाला माहिती कोणतरी मंदोदरी आहे, तिचा ट्रॅक कट झालाय. ती मंदोदरी मीच आहे, माझाच रोल कट झालेला आहे. माझ्या मंगळसूत्राने माझा गळा कापलेला आहे, लेखकाने त्याच्या मात्राचा खून केला. चल लय मोठी मोठी वाक्य. काय कशाला रे पशा, कशाला वहिनींचा ट्रॅक कशाला बंद केलास तू? अगं तुला ते वाटतं की नाही रे, अगं बायकोचा ट्रॅक बंद करशील? मी का करेन? ते चॅनलवाले सांगतात ते लिहितो, त्या बदल्यात ते 4 चौकात मला लेखक म्हणतात. एवढंच आहे आमचा व्यवहार. माझ्या हातात काहीही नसतं. झक मारली आणि तुझ्याबरोबर लग्न केलं मी. अरे चांगलं कोंबडीवाल्याचं स्थळ आलं होतं, त्याच्याबरोबर लग्न केलं असतं मी. रोज मला चिकन तरी खायला मिळालं असतं. अरे कोंबडीवाला, हो तू माझं कंपॅरिझन कोंबडीवाला सोबत करतेस? हो प्रसाद, कारण तू कोंबडी कापतो, बायकोचे रोल नाही कापत. अरे तो अंडी विकतो, तू बायकोची स्वप्न विकलीस. ए ए ए ऐक ना वने ऐक ना, असं काय करते वने? मी माझ्या परीने केला ना प्रयत्न, आणि मी किती सेंड ऑफ मस्त करतोय. ते तर बोलवते मंदोदरीला भोवळ येते दाखवा, दुसऱ्या दिवशी फोटो लावूया. मी म्हटलं नाही, माझी बायको समोसावर मानेल. हो म्हणजे समोसा वने महागातला समोसा मागवलाय वने. ऐक ना, आणि तो सीन जर खरंच वर्क झाला ना, मला खूप मस्त सुचेल काहीतरी समोसावर. काय? म्हणजे बायकोवर काही सुचणार नाही. अगं नाही तसं. लहान मुलगी आहे मी, मला नादाला लावतोयस तू समोसा देऊन. मला तुझी ही सिरियल पण नकोय आणि मला तुझा समोसा पण नकोय, मला काहीच नकोय. नाही नाही, समोसा नकाच खाऊ, त्यापेक्षा वडापाव खा. मागे कोण नाही पकडायला, थांबा हळू. ए, प्रसाद अरे या ते आहेत ना मंदाकिनी, मंदोदरी 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 करेक्ट. मी पाहिलं तुम्हाला टीव्हीवर. तुम्ही सिरियल पाहिली? म्हणजे दोन्ही भाग पाहिले, सगळे सीन पाहिले तुमचे. मला सगळ्यात कुठला सीन आवडला माहिती का तुम्हाला? तो जिन्यावरनं तुम्ही उतरत असता आणि तुम्हाला घसरून पडायचं होतं, पण तुम्ही पडला नाही, सटकला, ऍक्च्युली फरशी उखडली बघा. मला भयानक आवडला तो सीन. फरशीच्या तुकड्यांवर असा क्लोज लावला होता आणि ते फरशीचे तुकडे तुमच्या चेहऱ्याचे तुकडे. काय एक्सप्रेशन होते, खतरनाक एक्सप्रेशन होते. मी आजपर्यंत असे एक्सप्रेशन पाहिलेले नाहीत. थँक्यू. तुम्हाला म्हणून सांगतो, हे बघा, आय एम अ थिएटर पर्सन, येस. आय एम अ फिल्म पर्सन. रील स्टार. नंतर बोलूया ना. तर मी सगळ्यांबरोबर कामं केली आहेत. येस. म्हणजे मी सई बरोबर काम केलंय, मी गौरी बरोबर काम केलंय, मी अमृता बरोबर काम केलंय, मी छोट्या सोनाली बरोबर केलंय, मोठ्या सोनाली बरोबर केलंय, सर रसिका बरोबर केलंय. पण असे नाही, रसिका नाही, तुला पण नाही जमलं. नाही असे एक्सप्रेशन कुणालाही जमले नाहीत. काय काम करता तुम्ही? तुमचं आता काय इथून पुढे काय तुमचं? काही नाही, घोडबंदरचा प्रवास आहे. ते नाही हो, म्हणजे कमिटमेंट काय तुमच्या? ह्यांच्या बरोबर कमिटमेंट होती, पण आता मी डिवोर्स देणार आहे ना. खरं तर यांच्याशी तुम्ही लग्नच करायला नको. नाही, मी काय विचारतो, मी तुला सांगतो, आता माझा वडापाव नावाचा चित्रपट उद्या प्रदर्शित होतोय, पण माझ्या पुढच्या चित्रपटांची तयारी झालेली आहे. तर माझ्या पुढच्या चित्रपटात मी तुम्हाला कास्ट करू असा मी विचार करतो. त्याचं नाव आहे दाबेली. त्याचा पण मी दाबेली मुख्य भूमिकेत. तुम्ही दाबेली मुख्य भूमिकेत. त्याच्या पुढचा चित्रपट पण तयार आहे. कोणता? बर्गर. बर्गर तुम्हीच. मी. मग त्याच्यानंतर मी थोडासा जॉनर बदलणार आहे आणि मी फाफडा करणार आहे. मग मी त्याचंच फिमेल व्हर्जन बनवणार आहे, पापडी नावाने. मग मी थोडासा फॉर्म बदलणार आहे आणि मग मंचाव सूप आणि ऑरेंज ज्यूस असे लाईंड अप आहेत सिनेमे. फ्री 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 लगेच फ्रीच आहे मी. तुम्हाला माझ्याबरोबर काम करायला आवडेल? खूप आवडेल ऍक्च्युली. थँक्यू गॉड.
थँक्यू सर थँक्यू. तुम्ही एक काम करा ना, आमचे निर्माते अमेय खोपकर आणि निनाद बत्तीन हे दोघं व्हॅनिटीमध्ये बसलेत. Yes. तुम्ही त्यांच्याशी व्यवहाराचं बोलून घ्या ना. हो. म्हणजे काय त्याच्यावरनं आपल्यात मतभेद नको. नाही मला ऍक्च्युली कळत नाही, नाहीये ते मीच सगळं. बोलतो. ऐका, Yes, sir. ऍक्च्युली काय आहे, खूप असं बजेट नाहीये सिनेमाचं, Okay. पण तुम्हाला ते 80 लाख देतील. किती? काय 80 लाख, सॉरी, एवढं ऍडजस्ट करा. सर सगळं हे उंदियो फाफडा पापडी मीच सगळं मंचाव सूप मीच सगळं तेव्हापासून करेन मी. म्हणजे जे माझ्या लाईनअप मध्ये नाही त्याही फिल्म तुम्ही त्या सगळं मी करते मी सर थँक्यू. मॅडम, तुम्ही भेटून घ्या please. नाही, या, मी तुम्हाला- please, yes, please. एक मिनिट माझं बास्केट नेते मी जरा थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू. चला येतो. प्रसाद हा. शायला इथं काय घडलं 2 मिनिटं? कशाला आला होता तिथे? मी प्रमोशनला आला होता ना फिल्म? प्रमोशन थँक्यू. अहो, मग वडापावचं- वडापाव हा माझा सिनेमा उद्या प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्रात, तुमच्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात. नक्की बघा. चला, आणि तुम्ही तर नक्की बघा हा चित्रपट, कारण काय कौटुंबिक मूल्य जपणारा सिनेमा आहे. लाज वाटते? एक अख्खं घर तोडलं तिथे आणि मला सांगतो कौटुंबिक मूल्य जपणारा. बरं ऐका, माझ्या बायकोला आमिष दाखवलात. ते ओंकार राऊत, पृथ्वी प्रताप आणि शर्मेश बेडकर लाईनी ते त्यांचं काय? वडापाव घ्या. त्यांचं सांगा. वा 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 वडापाव सारखा झणझणीत परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. भीती वाटते रे तुमच्यावर काम करताना. थँक्यू. मजा आली, खूप मजा आली. मस्त विषय होता आणि कमालीचा फुलवलात तुम्ही. वने, खूप मजा आली तुला बघताना. ती स्वप्नरंजन करणारी बाई आणि मग त्यानंतरचा स्वप्नभंग वगैरे अफलातून फारच मस्त पोटे गेलं. इंटरेस्टिंग विषय होता आणि इंटरेस्टिंग पद्धतीने मांडलात. तुम्हाला तिघांनाही माझ्याकडून एक वडापाव. सई. भारी होता परफॉर्मन्स. मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की आपण ह्या मंचावरून चॅनलच्या बाबतीत किंवा वस्तुस्थिती बाबतीत थेट विधानं करतो आणि ती एडिट होत नाहीत. मला असं वाटतं की ह्याचं श्रेय आपल्या चॅनलच्या टीमला, आपल्या डिरेक्शन टीमला जातं. कारण काही गोष्टी बोलण्यासाठी धैर्य लागतं, करेज लागतं. ते आपल्या टीमकडे आहे आणि आपल्या चॅनलकडे पण आहे. त्यामुळे मी या चॅनलचा आणि या डिरेक्शन टीमचा भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे. आपले स्पॉटर सम्यकसाठी एकदा जोरदार टाळ्या. एका लुकमध्ये त्यांनी जिंकलंय. फारच मजा आली. मला खूप आनंद आहे की आपल्या प्रत्येक टीम मेंबर आपल्या कलाकारां एवढाच इन्व्हॉल्ड असतो सगळ्या गोष्टींमध्ये आणि मला असं वाटतं की हेच आपल्या यशाचं गमक आहे. मजा आली. सो ट्रू सई. वेल सेड. येस थँक्यू.